22 जानेवारीला अयोध्या येथे राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यानिमित्त पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालय येथे शनिवारी दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेनंतर 108 राम रसायन होम विधी होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती आयोजक श्रीराम भक्त धनराज बिर्दा आणि राम भक्त मित्र परिवारच्या वतीने देण्यात आली आहे। अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी शनिवारी पिंपरी नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचा आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती आयोजक रामभक्त धनराज बिर्दा यांनी दिली आहे। सर्व रामभक्तांनी आपल्या कुटुंबासह पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक धनराज बिर्दा यांनी केले। काय सांगाल एकंदरीत 20 तारखेला जो आहे राम मंदिराचा संपूर्ण जगभरात होतोय आणि आपल्यातर्फे जे आहे रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीचं कसं नियोजन असेल आणि साधारणतः किती नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होतील? जय श्रीराम। अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरीच्या पावन धर्तीवर आपण हा कार्यक्रम घेतो 20 तारखेला आणि 20 तारखेला आपण 3:30 वाजता शगुन चौकातनं एक शोभायात्रा कलश यात्रा जी लोक यज्ञमध्ये बसतील 108 लोक ते कलश घेऊन आपले चालतील ते 108 लोक आणि ही शोभायात्रा शगुन चौकातनं नवमहाराष्ट्र कॉलेजपर्यंत पोहोचणार आणि त्या ग्राउंडमध्ये राम रसायन नावाचा आपण होम करतोय जे 108 लोक बसणार आणि रामरक्षण पठण पण तिथं चालू होणार आहे। असं हे नियोजित कार्यक्रम आणि मग तिथं भोजन प्रसाद पण आपण ठेवलेला आहे। माता भगिनींना आपण साडी पण वाटप करतोय। भगवे साडीमध्ये आपण सर्व भगिनींना बोलवलो आहे आणि सर्व जेवढे पुरुष असतील त्यांनी टोपी सलवार कुर्ता पारंपरिक ड्रेस म्हणजे वेशभूषामध्ये आपण सर्वांना बोलवलेलं आहे। आयोजन जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह देशामध्ये पाहायला मिळतोय। आपण नागरिकांना आपण काय आवाहन कराल? जो 22 तारखेचं आव्हान आपण अयोध्यामध्ये करू शकत नाही तोच आव्हान उत्साह साजरा करण्यासाठी आपण पिंपरीमध्ये तो कार्यक्रम ठेवला आहे। म्हणजे प्रत्येक एक माता भगिनीला सुरक्षा वाटण आणि त्याचा जो आनंद व्यक्त करण्याचा जो वेळ आहे तो आम्ही त्यांना हितं देतो किंवा तुम्ही हितं आनंद व्यक्त करा। तिथं अयोध्यामध्ये जरी कार्यक्रम चालू असेल तरी एखाद्या आई बहिणीला असतं की बाबा मी घरात आहे पण मी तिकडं काय फक्त TV बघते तर मला आनंद जल्लोष करायचा आहे, तर जय श्रीरामांचा नाम घोषित करायचा आहे, तर ती आज आमच्यासमोर ते जे आम्ही इथं DJ लावणार खेळ लावणार त्याच्यामध्ये येऊन ती तिचा आनंद व्यक्त करू शकते। मग छोटी मुलं असतील मोठे वृद्ध व्यक्ती असतील सर्वांनासाठी आपण ते केलेलं आहे। होम हवन करण्यासाठी काशीचे पंडित बोलवलेले आपण होम हवनासाठी आणि होम राम रसायन होम आपण करतोय जेचे करून की ज्या धर्तीवर आपण ते करतोय ती धर्ती पावन व्हावी। तिथल्या आजूबाजूच्या 50 किलोमीटरपर्यंत ते होम हवनाचा प्राचीन काळापासून तो एरिया जातो आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ होतो। तर आपल्या ह्या पिंपरी चिंचवड शहराला पूर्ण श्रीराम प्रभू रामची कृपा असावी त्यासाठी आपण तो राम रसायन होम घेतोय।